नमस्कार. नमस्कार. मी सावित्री ज्योतिबा फुले. सावित्री ज्योतिबा फुले. अहो, आज मी वरून सारं बघते. आज माझ्या फोटोला हार घातलेले दिसतात. आज माझ्या नावाचा जय जयकार चाललेला आहे. आज बालिका दिन म्हणून साजरा करतायत. अहो, हा बालिका दिन माझ्या केलेल्या कार्याबद्दल या भारत शासनाने हा बालिका दिन साजरा करण्याचा एक दिन साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या या कार्याचे गौरव करण्यासाठी पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे नामकरण सुद्धा झालेलं आहे. हो, बरोबर आहे. मला आज क्रांतीज्योती सावित्रीबाई असं म्हणतात. अहो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. परंतु हे सारं करत असताना मला थोडंसं सांगावंसं वाटतंय. आज या स्वतंत्र भारतामध्ये परिस्थिती बदललेली आहे आणि या परिस्थिती बदललेली असताना सुद्धा काही या घटना बघितल्या की मनाला थोडंसं टेन्शन होतं. आणि त्या काळचा मला काळ आठवतो आणि तो काळ असा होता. त्या काळामध्ये काय होतं, काय घडलं आणि ह्या ज्या शिक्षणाच्या ज्योत तेवत ठेवण्याचं जे कार्य तुम्ही केलं असं म्हणता, त्या कार्य करत असताना मला काही ज्या यातना झाल्या किंवा काही दुःख झालं किंवा काय त्रास झाला हा मला सांगावासा वाटतोय. सांगू का नको? सांगू का नको? कारण का तुम्हाला फक्त 2च दिवस सावित्रीबाई फुले आठवतात असं मला वाटतंय. आजच्या ज्या सगळ्या स्त्रिया शिकलेल्या आहेत, उच्च पदावरती गेलेल्या आहेत, परंतु त्या सावित्रीबाईंचा वसा पुढे चालवायला पाहिजे. सावित्रीबाईंच्या ज्ञानाचा वसा, सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाचा वसा, सावित्रीबाईंच्या सेवेचा वसा हा पुढे चालवला पाहिजे. आज जे स्त्री मुक्ती आहे, या स्त्री मुक्तीच्या नावाखाली स्वैराचार चाललाय किंवा जी स्वातंत्र्य दिलेलं आहे, या स्वातंत्र्याचा गैरफायदा ज्या मुली घेत आहेत किंवा ज्या प्रमाणे घेतला जातोय, यासाठी मला काहीतरी थोडंसं सांगावंसं वाटतं. सांगू का नको? बर, आता हे सांगितलं तर तुम्ही अंमलात आणणार आहात का? कारण का तुम्ही बालिका आहात आणि ह्या साऱ्या बालिका ह्या पुढ्या एका आपल्या भारताच्या, आपल्या एका कुटुंबाच्या एक प्रमुख होणार आहेत आणि या प्रमुख झाल्यानंतर त्या कशा वागणार आहेत हे आत्तापासून तुम्ही ठरवलं पाहिजे. तर अहो, कोणी मला माई म्हणतं, कोणी मला आई म्हणतं किंवा मला कोण क्रांतीज्योती म्हणते. अहो, सारे म्हणतात, परंतु मला हे सारं करताना काय काय वाटत होतं याचा जरा विचार करायला पाहिजे. तर आता मला असं सांगावंसं वाटतं की माझ्या लहानपणचा काळ मला आठवतोय. आता मी लहान असताना मला काय काय आठवतंय तेवढं मी सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आता बालवयामध्ये तुम्ही सुद्धा ते आचरणात आणायचंय. कारण का नुसती ध्येय ठेवून पण कृती करणं फार महत्वाचं आहे. आणि हे करत असताना आपण कसं जगलं पाहिजे, कसं काम करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपली ध्येय आपण पुढे न्यायचे हे सुद्धा तुम्ही विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आपल्या संपूर्ण समाजातील प्रत्येक नागरिकांना हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता सावित्रीबाई फुले जयंती, सगळ्यांनी माझा जन्म सांगितला, माझा मृत्यू सांगितला, माझं कार्य सांगितलं, परंतु मी आता सांगणार आहे ते मी बोलणार आहे आणि हे कसं बोलणार आहे किंवा मला काय वाटतंय ते मी सांगणार आहे. आता ह्या भारतातील आत्ताच्या काळातील स्त्रियांना त्यांनी जे कार्य करतायत हे तर उत्तमच आहे. माझ्यामुळे स्त्री प्रत्येक क्षेत्रात गेलेली आहे हे बरोबर आहे, परंतु तिच्या पंखांना उडण्याचं बळ दिलेलं आहे, तिला शिकलेली आहे, हे तिचं कर्तृत्व आहे, तिचं कष्ट आहे आणि या कष्टाला तिच्या ध्येयाची जोड आहे. परंतु तिच्या या कष्टाला किंवा तिच्या या ध्येयाला किंवा तिच्या कर्तृत्वाला थोडा लगाम असला पाहिजे, थोडा संयम असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडं सेवेचं व्रत असलं पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंसं प्रेम असलं पाहिजे, देशाबद्दल काहीतरी करण्याची इच्छा असली पाहिजे.
आणि हे जर असेल तर मला थोडाफार का नाही पण खूपच आनंद होणार आहे. आता यानंतर मी जरा माझं लहानपण सांगायचंय, सांगू का नको? विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामधून त्यांनी सुद्धा काही प्रेरणा घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजारी पाजारी आपल्या ज्या महिला आहेत, आई बहिणी आहेत किंवा आपल्या जवळ असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांचा सन्मान कसा ठेवायचा आहे, त्यांच्या कार्याला आपण सलाम कसा करायचा आहे, किंवा यासाठी तुम्ही सुद्धा एक नागरिक होणार आहात आणि यासाठी आपण काय करायला पाहिजे. हा टीका करत असतील तर आपण म्हणावं घ्यायचं नाही.